तरी जग सुरळीत चालू आहे. तू एकटा गेल्यानं लय मोठा कुटाणा होणार नाही, कळलं का? नाहीतर मग तू डायलॉग असते दवाखान्यात ॲडमिट आहे, मृत्यूशी झुंज चालू. मृत्यूशी झुंज नाही, लोक शिवा द्यायला तुला इकडं काही जातो म्हणून. आपलं काम चांगलं असणं गरजेचं आहे. हे चांगलं काम असण्यासाठी पोरांना तेच सांगलो. अरे आपल्या मित्राच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं, केवळ त्या मोबाईलला स्टेटस ठेवल्यानं होत नाही. चिठ्ठी ना कोई संदेश, न जाने कौन सा देश. मेल्यावर खाली गुलाबाचे चित्र, जड अंतकरणाने श्रद्धांजली. है ना भावा, तू सोडून जायला नव्हतं पाहिजे. जिवंतपणी केल्या त्याला चहा नाही पाजला तो. आणि भावा सोडून नव्हतं जायला पाहिजे, है ना. जड अंतकरणाने आदरांजली. कुठून द्यायला सुटतील काय माहीत, कैसी अनहोनी. त्याचे डायलॉग, वाट दिसू दे रे देवा, वाट दिसू दे बाबा, बहती हवा साथ आओ. अरे बाप रे, याचं दुःख. आणि त्याच्या बाजूला दुसरा याचा दलिंदर फोटो असतो गॉगल घातलेला, है ना. ऑसम लुक. तुला स्पेलिंग येणार रे, है का नाही. आणि तू स्टेटस काय ठेवती, विथ माय ब्रो. आणि तो ब्रो कोण, कॉलेज मधला, क्लास मधला. सख्या भावाला त्या झडपणी आली का, है ना. विथ माय ब्रो. इच्छा नसताना झाला तू. इसे कोणता तरी आरडाला. इथं काय कार्यक्रम चालू आहे का रे. हा, कचकच कांदा कापताना बोट सुईत न वाचवली. काय पण सिरियसनेस काय घेणं नाही. आलाय काय करा, मजाक मध्ये बोला सर. याच मध्ये व्हायले ना आपले पोरांना. मी काय माहिलो की आपल्या मित्राचं स्टेटस ते ठेवण्यापेक्षा जिवंतपणे त्याला मदत करा. कारण पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है. क्यों किसी मैयत पे मातम कर रहे हो दोस्तों, मरने वालों को कहाँ पता ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. आणि म्हणून जिवंतपणे आपल्या मित्राला साध्या. पोरींना एक भाऊ म्हणून सांगलो, तुमच्याकडे मोबाईल आहे, त्या मोबाईलवर तुम्ही स्टेटस ठेवून मला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. असे लय दलिंदर मी म्हणताना पाहिलेले आहेत, है ना. मला फॉलो करा, फॉलो बॅक द्या, डज नॉट मॅटर. पोरिओ पोरग तुमच्याकडून डायरेक्ट मोबाईल नंबर घेत नाही. पहिल्यांदा ते पाहतंय तू स्नॅपचॅटवर आहे का. आणि आमच्या पोराला कळलं की आमची ताई स्नॅपचॅटवर आहे. आमच्या पोराला कळलं की हिचं अकाउंट पब्लिक आहे. मग आमचं पोरग मेसेजमध्ये जाते आणि पोरीला पहिल्यांदा मेसेज करताना एक टिंब टाकते, फक्त टुक सेंड, एकच टिंब. आमची ताई रिप्लाय देत नाही. ताई संस्कारित असते. आमचं पोरग डेंजर. आमचं पोरग 2 टिंब टाईप करते, टपाक टुपुक सेंड. आमची ताई रिप्लाय देत नाही. त्यानंतर आमचं पोरग डेंजर. आमचं पोरग काय करते, 3 टिंब टाकते, टपाक टुपुक टुपुक सेंड. आमची ताई मग रिप्लाय देते, हम. यस यम 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 हम. आमचं पोरग डेंजर. आमच्या पोराने जे ते 3 टिंब टाकले होते त्या 3 टिंबामध्ये स्पेस देते पोरग. 1 टिंब स्पेस, 1 टिंब स्पेस, 3रं टिंब. आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरग डेंजर. आमचं पोरग काय करते, 1 टिंब स्पेस, 4 टिंब जोडून स्पेस, 3 टिंब जोडून स्पेस सेंड. दररोज मार पाहिजे तुम्हाला, दररोज. इथं यायचे मायबाप आले असतील तर तुमचं पोरग म्हणून सांगलो. माईच्यानं कळकळीची विनंती आहे, तुम्हाला ज्या देव आवडते त्या देवाची शपथ, ज्यांचे तुम्हाला आपुलकी त्यांची शपथ. हप्त्यातून एकदा पोराला हाना. माईच्यानं सांगालो, तुमचं पोरग म्हणून सांगालो. मी काय महाराज नाही, मी प्रबोधनकार नाही, वक्ता नाही, वक्ता तर नाहीच. पण विनंती आहे, इथं बसलेल्या तुम्ही मुलींच्या पण आई असतील तर तुम्हाला विनंती आहे, हप्त्यातून एकदा हाना.
बापांना विनंती आहे, माहिती सांगायलो, हप्त्यातून एकदा पोराला हाना, वार ठरवा, वेळ ठरवा, उद्यापासून कार्यप्रणाली चालू करा, वार गुरुवार, वेळ दुपारी 2, बापानं पोराला कॉल करायचा, यू आर रेडी, आय एम जस्ट गोइंग 2 मिनिट्स. एखाद्या वेळेस आपला बाप विसरला, पोरानं कॉल करायचा, पप्पा आय एम रेडी, व्हाय आर नॉट कमिंग. कळलं का? आपल्या पप्पाला आपण आठवण करून द्यायची, पप्पाचं काम आहे वेळ ठरवा 2, दुपारी 2 यान रेडी राहणं, तुम्ही जाऊन मारणं. चुको गलती असो नसो, त्यांना अभ्यास करो न करो, पोरगी असो पोरग, हप्त्यातून एकदा हाना. माहिती सांगालो का? घराच्या रस्त्यावर दरवाजावर पोरग दिसलं, बाहेर मित्रासोबत खेळून आलं, त्याचं स्टेटस स्टोरी बापानं पाहिली, बापानं घरात एंट्री मारली, रस्त्यात उभे फाळकणे त्या तोंडावर हाणा. पोरान पप्पाकडे पाहिलं पाहिजे काय झालं. बापान घरात जा, पाणी बिणी प्या, रस्त्यातून घरातून बाहेर जाताना त्याच्या उजव्या कानाखाली पुन्हा फाळकण वाजवा. पोराने विचारलं, पप्पा कौन? तेरा बाप अभी भी जिंदा है. कोणाचा तरी धाक असणं गरजेचे. आमच्या पिढीत जे शिक्षक वृंद आहेत, तिथं बसले ज्येष्ठ आहेत, माईच्यानं सांगा घरच्यांनी हल्ला आपल्याला, मास्तरांचा विचारच केला नाही, अख्ख्या बायकोचा राग आपल्यावर काढला काय. हा दलितार तुम्हाला कुठं मार आहे, आमचा काळ चालू आहे. हा अख्ख्या बायकोचा राग मास्तर आमच्या काळ, त्याच्यात तर गणिताचा मास्तराचा इशेच खलास होता. अगे बापरे, सर गणित मी बी शिकवतो. इशे होता का नाही, म्हणजे महाराष्ट्र आम्हाला तर काय होतं, पोटात मारलं पोट चोळा होतं पाठीवर धपका, पाठ चोळा होतं पोटावर धपका, नाही तर मग होय घोडा, कर कोंबडा, ठो पाठीवर खडा, खडा पडला डबल टपू. घरी माईल सांगा, माय बापा मायाचे तू हाच काय गलती केली असेल, डबल टपू. कारण आपलं जीवन कसं आहे माहिती आहे का, पोरं, तू आपलं जीवन जसं घातक आहे. का घातक आहे? तू शिक्षक झाला आणि पोरगी 5वी नापास बायको केली ना, लोक तिला मॅडम म्हणतात, ही शाळेतच गेली नाही आणि ते शिक्षक आहे, त्याच्या बायको लोक काय म्हणतात, मॅडम म्हणतात. तू वकील झाला आणि पोरगी अडाणी आहे, कधी शाळेत गेली नाही, ती बायको केली, गावातल्या बाया तिला वकिलीन बाई म्हणतात. काय म्हणतात? वकिलीन बाई. तू चेक झाला आणि 5वी नापास पोरगी बायको केली, लोक तिला मॅडम म्हणतात. जेजीनबाई नसते रे, जेजीनबाई म्हणत. कुठून शब्द आणते जेजीनबाई. म्हणजे तू शिक्षक झाला, पोरगी अडाणी बायको केली, लोक तिला मॅडम म्हणतात. तू वकील झाला, पोरगी अडाणी बायको केली, लोक तिला वकिलीन बाई म्हणतात. तू एखादा लेक्चरर झाला, तिला लोक मॅडम म्हणतात, पण ती नोकरीला आहे आणि तू नोकरीला नाही, आबा बाबा लोक तुला काही काही म्हणतात. विनंती काय म्हणून तू लागणं गरजेचं आहे का? पोरिओ, जुन्या काळात पोरग आपल्याला पाहायला यायचं, जुन्या काळात पोरग गाडी घेऊन यायचं, भाड्याच्या गाडीत यायचा. इंदोरीकर मला सांगते ना, हां पण इंदोरीकर मला सांगतात बाबा तसं ते गाडी घेऊन यायचं. ते गाडी घेऊन आल्याच्यानंतर त्याच्यासोबत 4 टक्के असतात, तुला पोहे आणायला लावतात. यस, आणायला लावतात का नाही? आपल्या गावाकडची परिस्थिती आठवा. आपल्याला येणाऱ्या काळात आपल्या बहिणीला पाहुणे पाहायला लागते, येणाऱ्या काळात आपले बी काही काहीचे फोटो रेडी असतील. ते असं रेडी असेल ना, माईची साडी नेसून काही काही फोटो काढले असतील. आता तर पुन्हा मकर संक्रांत चालू आहे, देती कोणाची घेती कोणाची, महेराव असेल महेराव तसे है ना. तर बाबा पोरग तुला पाहायला आल्यावर ते 4 प्रश्न आपल्याला विचारत असते, गाडी घेऊन येत असते, कपडे टापटीप घेऊन येत असते. तू हो एक काम आहे, आपल्या घरामध्ये चहा प्यायच्या कपाला कान नसतात, म्हणून आपल्या माईला, आपल्या मोठ्या भावाला, आपल्या मोठ्या बहिणीला शेजारण्याच्या घरातून कपा आणावं लागतात. का तर आपल्या इथं पाहुणे येणार आहेत. आपल्या बापाच्या हयातीमध्ये बापानं जस्ट टाइमपास म्हणून कधीच तुम्हाला म्हटले नाही की पोहे कर. आपला बाप म्हणला का पोहे कर? आपला बाप म्हणला नाही. पण पाहुणे आल्यावर आपल्याला त्याच्या पोह्याची व्यवस्था करायची असते आणि त्या पाहुण्यांची व्यवस्था करत असताना आपण पहिल्यांदा पोहे आणतो, त्याच्यानंतर आपल्या घरी कपाला कान नाहीत म्हणून आपण लोकांच्या घरून कपा आणतो, त्या पाहुण्याला चहा पाजतो. आणि जर आपण रंगानं थोडंफार काळा सावळे असाल, थोडाफार इकडं तिकडं, तर
त्या ठिकाणी ते पोरग सांगतायत संध्याकाळी कळवतो, आणि संध्याकाळी पोराच्या बापाच्या इथून आपल्या बापाच्या मोबाईलवर 9 वाजता फोन वाजतो. तो बाप तिच्यासोबत जेवताना बसलेला असतो. तो फोन पाहुण्याचा आला म्हणून आपला बाप काय करतो, तुमचा आवाज त्यांना जाईल, डिस्टर्ब होईना म्हणून आपला बाप काय करतो, एखाद्या कोणत्यात जातो आणि बोलतो. तेव्हा त्या पोरीचा बाप तिकडून त्या पोराचा बाप किंवा पोरग म्हणते आम्हाला यावर्षी लग्न करायचं नाही. याचा अर्थ तुझ्या रंगामुळं, तुझ्या थोड्याफार दिसण्यामुळं त्या पोरानं तुला नापसंत केलं असते. याचा राग बापाला खूप येतो की माझ्या काळजाच्या तुकड्याला यानं नापसंत का केलं असेल. याचं एक दुःख डोक्यात ठेवायचं, याचं दुःख डोक्यात ठेवायचं. पण तुला हा बदला घेण्याची वेळ आहे. मी तर म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये एवढी पॉवर आहे. एका झोपडीत बसलेली पोरगी या देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत गेली. तिला कास्ट आडवी आली नाही, तिला धर्म आडवा आला नाही, तिला जात आडवी आली नाही. ती इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे या देशाच्या सर्वोत्तम पदावर बसली नाही, तर ती या देशातल्या एका ग्रंथामुळे त्या सर्वोत्तम पदावर बसली. त्या ग्रंथाचं नाव आहे भारताचे संविधान. त्या संविधानाची ताकद एवढी आहे, ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. अरे तुम्ही PSI STI झाले पाहिजे. जुना काळ पोरगा आपल्याकडे गाडी घेऊन पाहायला येत होता ना, तू PSI व्हायचं, बिनाकामी बेरोजगार पोरासोबत लग्न करायचं, त्याला पाहायला तुला जायचं, त्याला प्रश्न विचारायचा, त्या कावड्याची घेतली तू, त्याला प्रश्न विचारायचा. काय का आपण पोराला नापसंत केलं पाहिजे. कधी? त्यासाठी आपला रिझल्ट लागल, त्यासाठी आपल्याला क्वालिटी लागल. आपल्या रंगामुळे, आपल्या रूपामुळे एखादा कोणतरी दलिंदर येतं आपल्याला नापसंत करते. अरे तेच जर आपण काम केलं, आपण गुणवत्तेच्या उच्चतम शिखरावर गेलो, आपल्या घरासमोर लाईन लागते. का अभ्यास करायचा आहे, कशामुळे करायचा आहे. आपल्या गावाकडे पाहिलं असेल, ग्रामीण भागात हा कार्यक्रम झालाय. इथं आपला बाप आपल्या येणाऱ्या काळात, उद्या बाबा आपल्या पोरीचा डान्स आहे, उद्या आपल्या पोरीनं कुठं वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलाय, उद्या आपल्या पोरीचं भाषण आहे, उद्या आपल्या पोरीने कुठली तरी एक कृती कला सादर करणार आहे, म्हणून तो बाप त्या ठिकाणी नटापट्यात आला असेल. कार्यक्रम झाला, इथं श्रीमंत लोकांच्या गाड्या आल्या असतील, काही लोकांच्या मोटरसायकल आल्या असतील. आपल्या बापाच्या अंगात मळालेला रुमाल आहे, आपल्या बापाच्या पायातल्या चपलेच्या अंगठ्याला खिळा ठोकलेला आहे, आपल्या बापाच्या पांढऱ्या शर्टातून हातली फाटलेली बनेल लोकांना दिसते. तो बाप त्या गेटवर उभा राहील, हजारो गाड्या इथून जातील, पण सन्मानानं आपल्या बापाला कोणी म्हणणार नाही काका तुम्हाला बसस्टँडपर्यंत यायचे का, काका मी सहज चाललोय तुम्हाला सोडू का. तो आपल्या बापाला म्हणणार नाही, कारण त्याला आडवं येणार आपल्या बापाच्या अंगातले कपडे. तो आपल्या बापाला सोडायचं का म्हणणार नाही, त्याला आडवं येणार आपल्या बापाच्या पायात असणाऱ्या चपलेच्या अंगठ्याला ठोकलेला खिळा. तो आपल्या बापाला का सोडणार नाही, आडवं येणार आपल्या बापाच्या अंगात घातलेले कपडे. आणि म्हणून विनंती आहे, अभ्यास करायचा आहे, मोठं व्हायचं आहे. आपल्याला कुठल्या हरामखोरांनी नापसंत करण्यापेक्षा आपल्यात ती ताकद आली पाहिजे. आपण बी एखाद्या बेरोजगार पोरासोबत लग्न करायचं, मी ऑफिसले चहा ठेव 5 मिनिटात आली, टायटल बदलायचे, टायटल बदलायचे. आता हे नोकरीत नाही लागलं, याच्यात आगावचा किरमी असेल, या ते कुठाने करावं लागतील का नाही, है ना. लेकरू झाले सांभाळ, लेकरं बी मात्र बरोबर सांभाळायची. त्याच्यावर मी लोकांना डायलॉग केला, एक नवऱ्याला आदत होती ते घरी थांबायचंच नाही, 2-2 मिनिटात बाहेर पडायचं. लोक बायको कोमात गेली, बायको नोकरीला होती, हे टाक्या रिकामा होता. बायको कोमात गेली, कधी आले तर लेकरं घरात 2 खेळायले किंवा ते लेकरू खेळायले आणि टाक्या गेला मित्रासोबत. शेवटी बायको राग आला की बाबा नोकरी करते, मी एवढी मेहनत घेते, तुम्हाला थोडंफार लेकरू बी सांभाळणं होत नाही, इथून पुढं मात्र याद राखा मी सांगितलं ते काम करावं लागेल, नाहीतर मग आपल्या कार्यक्रम डिलीट. शेवटी नवरा म्हणला इथून पुढं होणार नाही, नाही मग हा तुमच्यावर विश्वास नाही, काम करा म्हणे, इथून पुढं मी तुम्ही घरी आहे का नाही विचारणार. कारण तुम्ही काय करायचे, बाहेर राहिले, मित्रासोबत खेळायले, मित्रासोबत पार्ट्या करायले, आणि विचारलं कुठे, घरीच म्हणायले, मी यायच्या पहिले घरी आले. तोपर्यंत लेकरू एकटा घरात राहिले. म्हणजे एक काम करा म्हणले, इथून पुढं मी तुम्हाला फोन केला की तुमचं काम आहे, तुम्ही घरात कसे आहेत मला कसं कळलं, तर तुम्ही मिक्सर लावायचं. काय करायचं, मिक्सर लावायचं. पोरीचा बाप, पोरगी घरात एकटीच असायची, मग ही ऑफिसमध्ये काय करायची, 2 मिनटं टाईम भेटला की त्याला फोन लावायची, अहो ते पिन घालायची, बटन टाकायचं, गरम. आगाव काय बोलायचं समज होता का, मिक्सर वाजलं, बायकून कळायचं घरीचे. 3 वाजले, अहो पिन टाकायचं, बटन टाकायचं, गरम. त्याला कायचं नवरा घरीचे.
एक दिवस बायकोला दुपारी सुट्टी होती, बायको घरी आली, पोरगं एकटंच खेळू लागले घरी. बायको म्हणली त्याची आई त्या पोराला, पप्पा कुठे आहेत? मला पप्पा माहीत नाही कुठे गेले, पण जाताना मिक्सर सोबत घेऊन गेले. म्हणजे शाळेत नाही लोकांना. तुला अभ्यास का करायचा आहे? दिवाळी आहे, एवढं मोठं उमरी शहर आहे, निम शहर आहे, याच्यामध्ये अनेकांच्या घरावर लाईटिंग होती, आपल्या घरावर नव्हती. आपल्या घराचं चित्रचरित्र पहा. आपल्या बापानं इटाचं छान घर बांधलेलं आहे, मागून छपाई करायला आपल्या बापाला पैसा भेटला नाही. आपल्या बापानं आताही घरात दिवाळीला कलर मारायला बापाकडे पैसा भेटला नाही. तू एखादं ट्युशन लावलं असेल तर त्या ट्युशनची फीस देताना बाप तीनदा विचार करतो, उद्या देऊ परवा देऊ. बापाकडे असते बापानं दिले नसते का? अशा अनेक अडचणी आहेत. मग अभ्यास का करायचा बाबा? इथून साध्या या कार्यक्रमाला आपल्या बापाला कोणी गाडीवर नेऊन सोडलं नाही, मग राग आपल्याला आला पाहिजे ना. चला आपल्याला अभ्यास काऊन करायचा आहे ना. 3 किलोमीटर एखादा फाटा असेल, त्या फाट्यातून आपला बाप ग्रामीण भागातून पैदल जातो का नाही? गावातून हजारो गाड्या तिथे जातात, पण आपल्या बापाला कोणी बसून नेते का? का नेणार नाही? आपल्या बापाच्या गरिबीमुळं. का आपल्या बापाला कोणी म्हणणार नाही चला म्हणून? आपल्या बापाच्या कपड्यामुळं. अरे मग आपलं काम आहे ना, हे वय दिले ना आपल्याला. कारण जिंदगी में जो भी करना है सही वक्त पे हासिल करो, जिंदगी मौके कम और धोके ज़्यादा देती है. जे भी आहे ते तुम्हाला त्या वयात करता आलं पाहिजे. अरे मग हे तुमचं काम आहे. आता अभ्यास केला, MBBS लागल्या, नीट लागल्या, पोरी 12वीला असणाऱ्या लक्षात घ्या. आपल्या गावात भावकी नावाचा एक दलिंदर प्राणी आहे. सारख्या आडनावाचे लोक त्याला भावकी म्हणतात. भावकी नावाचा एक दलिंदर प्राणी आहे. आणि गावात एक ज्येष्ठ एखादा माणूस असतो, ते आपल्या घरात येतो, आपल्या बापाला डायलॉग घालतो, असा असा पाहुणा आहे, पोरगं चांगलं हे, उरकायचं का? कळलं का? म्हणजे तू बरोबर शिकली नाही तर उरकायचं का म्हणतात. आपल्याला लग्न करताना एक विचार आला पाहिजे, माझ्या बहिणीची जिंदगी गेली लोकांच्या इथं काम करताना, ती दिसायला सुंदर होती, आज 2-3 लेकरं आहेत, 10 एकर तिकडं शेती आहे, पण दररोज तिला शेतात काम करायला जावं लागते है ना. तुम्ही तर बसलेल्या पोरींना कामाला अभ्यास काऊन करायचा बाबा? आपल्याला पहिला पगार भेटला, मायच्यानं सांगतो किरायान गाडी करायची आहे. आपल्या बापाला लोकांनी नेलं नव्हतं ना. आपल्या बापाला इथून इथपर्यंत नेलं नाही ना. त्याच गाडीत बापाला फाट्यावर फोन करून बोलवायचं, बापाला बसवायचं, वजनात गाडी गावात न्यायची. बापानं असा ॲम्बरेसवर हात ठेवला पाहिजे, एखादा तसं हँडल असलं पाहिजे. ती गाडी जिथं गर्दा होतो का त्या गर्द्यापाशी नेऊन उभी करायची. आपल्या बापाला उतरायला लावायचं, आपण मागल्या दरातून पटकन उतरायचं, आपल्या बापाच्या पाया पडायचं. अख्ख्या दुनियेनं आपल्या बापाकडे पाहिलं की पाहिजे की ज्या बापाला कोणी गाडी दिली नव्हती, चला त्याच अवलादीनं बापासाठी आगळी वेगळी गाडी या गावात आणली. त्याच्यासाठी अभ्यास करायचा. आपण शेतकऱ्याच्या अवलादी आहेत, आपण शेतकऱ्याच्या अवलादी आहेत. कळलं का? आपला बाप सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात कामाला जातो. काऊन? तर गावात ग्रामपंचायत असेल, गावातल्या 4-5 कुठल्या सार्वजनिक मुद्द्यावर बोलायचं असेल, आणि आपला बाप बोलला बी, लगेच बाजूचं भिकारचोट डायलॉग म्हणते, काका गप बसा, तुम्हाला काही कळत नाही. का म्हणते? बापाच्या कपड्यामुळं म्हणते. का म्हणते? बापाच्या अज्ञानामुळं म्हणते. काका गप बसा, तुम्हाला काही कळत नाही. आपला बाप काय करतो? सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात राबतो, मरेतक कामं करतो, आजान दिलेली प्रॉपर्टी सांभाळतो. माझ्या वाटालेले दुःख मी सहन करेल, पण माझ्या अवलादीच्या वाट्याला दुःख मी येऊ देणार नाही, म्हणून बाप तुम्हाला शाळेत पाठवतो. वारंवार आठवण करून देतो, बाळा शिकायचे. वारंवार आठवण करून देतो, तुला काहीतरी आगळं वेगळं करायचंय. तो बाप मरमर करतो. मग आपलं काम काय आहे? सूर्य मावळल्याच्या नंतर बाप घरी येतो, जे केलं ते खातो, आपले हात पॅन्टील पुसतो, बाप झोपी जातो. असा बापाचा आपण जन्माल्यापासून रुटीन पाहिला. पण हेच MPSC मार्फत, कंबाईन मार्फत, नीट मार्फत तो MBBS म्हणून रिझल्ट आला, तो PSI म्हणून रिझल्ट आला, तो तलाठी ग्रामसेवक लिखी पोलीस क्लिप म्हणून रिझल्ट आला है ना. तू MBBS डॉक्टर बनली, डेप्टी कलेक्टर बनली, कलेक्टर बनली. ज्या गावातल्या लोकांना डायलॉग मारला होता त्या बापाला, काका गप बसा, काका मदत बोलू नका, तुम्हाला काही कळत नाहीये. पण जेव्हा कंबाईन मार्फत असं कळलं की इथं बसलेली एक पोरगी आहे आणि त्या पोरीचा PSI म्हणून रिझल्ट आला, त्याच गावातले त्याच भाऊकीतले लोक तुझा फोटो घेतात, त्याच गावातले त्याच भाऊकीतले लोक तुझ्या बापाचा फोटो घेतात, त्या दोघांच्या फोटोचं बॅनर बनवतात. एका साईडला तुझा फोटो असतो ज्याच्यावर तुझा स्माईल केलेली असते, एका साईडला तुझ्या बापाचा धीर गंभीर फोटो असतो, ज्या लोकांनी तुझ्या बापाबद्दल डायलॉग मारलेले असतात. त्याच बापाचा खाली फोटो असतो, त्याच बापाच्या खाली लोकांचा शुभेच्छुक म्हणून फोटो असतो. जो बाप सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात कामाला जात होता, जेव्हा कळलं साला आपल्या पोरीचा रिझल्ट PSI आलाय, तो बाप मिशीवर 3दा ताव मारतो.
भाऊकीतल्या लोकांना डायलॉग म्हणतो, आगाव कुठाने करायचे नाही, आता आपली पोरगी फौजदार आहे, माया पोरीच्या हातात बंदूक आहे, तो कार्यक्रमच करी. काल का तो बाप घरात पहिल्यांदा रुबाबात मिरवतो आणि तोच बाप सूर्य उगवल्याच्या नंतर 9 वाजता बढियापैकी मंदिरापाशी जातो. ज्या पारावर लोक बसलेले आपल्या बापाला म्हणत होते, काका गप्प बसा, काका बाजूला व्हा, तेच टगे 4-5 जण बाजूला सरकतात, आपल्या बापाला म्हणतात, काका या इथं बसा. आपला बाप त्या ठिकाणी बसतो, त्याच समोर तो बॅनर लावलेला असतो, ज्या बॅनरवर तो स्मित हास्य करणारा फोटो असतो, त्याच्या बाजूला त्या बापाचा फोटो असतो. तोच बाप त्या गावातल्या लोकांना म्हणतो, चहा घ्यायचाय का, आणि विशीवर ताव देता देता गावातल्या लोकांना म्हणतो, चला नाद केला पण आपल्या पोरीनं वाया नाही जाऊ दिला यार. हे स्वप्न आपल्याला बाळगायचं. कळलं का? त्यासाठी अभ्यास करायचा. आपण स्वतःला भाग्यवान समजायचं की आपण गरीब आहेत. कारण का बेस्ट ॲक्टरचा रोल, बेस्ट ॲक्टिंगचा रोल बेस्ट ॲक्टरला दिला जातो. पिक्चरमध्ये कोण हिरो यावर पिक्चर डिपेंड करतं की तो फ्लॉप जाणार का सुपरहिट होणार. आपली परिस्थिती वाईट आहे ना, तर याचा अर्थ देवानं आपल्याला हार्ड ॲक्टिंग दिली, कठीण रोल दिला. पण कठीण रोल कोणाला देतात? बेस्ट ॲक्टरला. अरे त्या परिस्थितीचे बेस्ट ॲक्टर आपण आहेत. फक्त संयम बाळगा. येणाऱ्या काळात आपल्या लाईफचा पिक्चर सुपरहिट होणार आहे, हिरो म्हणून आपणच गाजणार आहेत, तेवढा फक्त संयम बाळगायचा. त्या गावात आपण शिकलो, तुम्ही त्याला भाग्यवान आहे. तुमच्यापैकी असं आमच्याकडे ट्युशन काही नव्हतं, ट्युशनला फीस नव्हती म्हणून ट्युशन नसायचं. आमची शाळामध्ये शाळा होती. तुमचं आयुष्य लय भारी आहे. फक्त एक काम करायचं मात्र, ह्या सर्व गोष्टी करताना माणसानं युद्धाच्या रणांगणात उतारलं ना, तर पहिले आपले पंख छाटून टाकायचे. एक जिंकलो पाहिजे, मेलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास. नेपोलियन बोनापार्ट नाव ऐकलंय? नेपोलियन बोनापार्ट, ज्याला आपण सिकंदर म्हणतो, तो त्याच्या मित्रासोबत एकदा काय झालं, भविष्यवाल्याकडे गेला, भविष्य पाहणार. आणि भविष्य पाहणारा त्याच्या मित्राबद्दल सांगू लागला, हे मोठं होणार, असं करणार, अमकं करणार, ढमकं करणार. मग त्याचा मित्र डेंजर होता, ते म्हणलं याचं भविष्य पहा. त्या भविष्यवाल्यानं काय केलं, त्या सिकंदरकडे पाहिलं आणि पाहता पाहता डायला घालला, हे लय मोठं झालं असतं, यानं जगावर राज्य केलं असतं, पण याच्या हाताची ही रेस या बोटापर्यंत नाही. त्यानं चाकू घेतला, ती रेस फाडत तिथपर्यंत नेली. आता बोल म्हणली. भविष्यवालं कोमात गेलं. जगावर राज्य कोण केलं? सिकंदरनं. का? अरे जगाने तुम्हाला, आणि कधी लक्षात घ्या, रडाई बिडायचं नाही. लोक तुमची स्टोरी रडून ऐकतात आणि लोकांना हसून सांगतात. दुनियाला डेंजर आहे. आता कांगणेसर लय नातेवाईक जुटले. जेव्हा दिवस वाईट होते, कांगणेसरला धतुरा कोणी ओळखलं नाही, काहीच घेणं नाही. कळलं का? आता कार्यक्रम विषयच नाही. मग स्वप्न का सांगलो मी, मायबापाबद्दल का सांगलो की माझं स्वप्न होतं, चला आपला बाप गरिबीतून किराणा दुकान चालतो, आपल्या बापाला कधी 4 व्हीलर माहीत नाही, चला त्या धंद्यामध्ये आपण शिकत असताना अशी गाडी घ्यायची, अख्ख्या टापूत कोणाकडे नसली पाहिजे, आणि आपल्या बापाला हायवेमध्ये फिरवता आला पाहिजे. मी तर म्हणतो, म्हणजे आपण दुर्भाग्य की मला जे दाखवायचं होतं ते पाहायला मला मायबाप नाहीत, नाहीतर मी काय माझ्या मायबापाला 15 दिवस त्या धमधमच्यावरती हेलिकॉप्टरमध्ये फिरवलं असतं, दररोज म्हणाले दररोज. अरे आपल्या बापाचा रुबाब कसा करायचा, आपल्या माईचा रुबाब कसा करायचा, ताकद आली पाहिजे, ते करता आलं पाहिजे. परिस्थितीबद्दल डायलॉग मारल्यानं होतं काय? परिस्थिती आपल्याला बदलायची, भाग्य और दूसरों को दोष को देना. जब सपने हमारे हैं तो साला मेहनत भी अपनी होनी चाहिए. परिवर्तन मला करायचं तर लागायला पाहिजे. मी आवर्जून सांगलो, इथं बसलेल्या लेकरांना विनंती आहे, अरे आपल्याकडे 20 रुपये उरलेत ना, त्या 20 रुपयाचे 2 सफरचंद घ्यायचे, एक नसेल एक घ्यायचं. आपली माय आपला बाप बाजूला बसलाय ना, त्याच्या मधात बसून त्याला अर्धी फोड खाऊ घालायची. का? येणारा काळ कोणाचा कधी शेवट आहे काय सांगता येत नाही. मी आवडून सांगत असतो, आपण कोणासोबत बसलो, शेवटची भेट कोणासोबत होईल काय सांगता येत नाही. मी इथं भाषण करायलो, हे मग शेवटचं भाषण होऊ शकते. मी मायावर काय घेऊ, तुमचं बी शेवटचं ऐकणं होऊ शकते, हे का नाही? हां, मग गरज आहे भाऊ, हां बरोबर आहे का नाही? म्हणजे आपलं शेवटचं ऐकणं, शेवटचं भाषण होऊ शकतं. तर आपलं काम काय? चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे. फक्त एक काम पोरं करायचं आहे, दलिंदर मित्राच्या नादी लागायचं नाही. बॅग गुंडाळू नको, तुला उठू देणार नाही मी. हां, तू टेकन दे, झोपी जाय, काही कर, फक्त एक पोरं जीवनातला एकदा आळस झटका. आळस चेहऱ्यावर येत असलं पाहिजे, जिथं लात मारली तिथं पाणी काढता आलं पाहिजे. फक्त आळस झटका. एका ठिकाणी सांगितलं होतं, 3 मित्र होते.
कसे? आळशी होते. मला जोरात सांगा एकदा, कसे होते? छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इन्कलाब, इन्कलाब. झोपलेले जागे झाले असतील ना? यस. हां, लिसन केअरफुली. काय झालं त्याला? हॅलो, सेल डाऊन झाले. तुमची बे सेल डाऊन होत नाही म्हणून तुम्ही एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. हां, मला टाळ्या कसं नाही पाहिजे, मला फक्त पोरीच्या टाळ्या पाहिजे. पोरीवर तुम्ही टाळ्या होता. आता फक्त पोरांनी टाळ्या होता. आता पोरीवर तुमच्या टाळ्या. तुमच्या टाळ्या. तुम्ही सांगा टाळ्या जोरात कोणाच्या? तुम्ही सांगा टाळ्या जोरात कोणाच्या? एकदा जोरदार तुम्ही टाळ्या होत्या. पोरं तुम्ही. चालेल ना आमच्या पोरांना? तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. थाम थाम. तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. असा तू डायलॉग आणत असतो, ठीक है ना? म्हणजे तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. एक तो हमारी हिम्मती थी, ये तो शोर था और तो बड़ा धमाका होगा. असं म्हणणारा सुतळी बॉम्ब फुटल्यावर 1 किलोमीटर पळतो तू. आता पोरी हसत याच्यावर. हा, पण ताई टाळी एका हाताने वाजत नाही. बरोबर. मी आवडतो काय म्हणलं की बाबा पोरग नंबर घेत नाहीये. नंबर जेव्हा पोराकडे मिळतो त्याच्यानंतर तुमचा कार्यक्रम कॉफी शॉप पर्यंत जातो. उमरीमध्ये कॉफी शॉप आहे का? नाही ना? हा, भाग्यवान आहे तुम्ही. एकदा उमरीकरांसाठी जोरदार टाळ्या होता. आता इथून पुढे नांदेडला शिकायला जासाल, इथून पुढे नांदेडला शिकायला जासाल तेव्हा घर ओलांडलं की कॉफी शॉप आहे. खरं काही करायचे. आपल्या माईला सँडविच माहिती आहे का? आपल्या माईला माहिती आहे का खरं डोसा? हां, आपल्या माईने काही डोसा केला, सँडविच केलं. ती गरीब आहे, तिला ते काही सांगू ना. काही असतील इथं प्रॉपर शहरामधल्या थोड्याफार मेट्रो सिटीत राहणाऱ्या, पण बाकीच्या भरपूर माईला माहिती आहे का? नाही. मग आपण आयल्या गैऱ्या नथू खैऱ्यासोबत जाऊन कॉफी शॉपला बसून आपल्याकडे 30 रुपये आणि त्याच्याकडे 50 रुपये आणि ते डायलॉग म्हणते तुला काय हवं. मग तू डायलॉग म्हणते मला सँडविच हवं. मग ही सँडविच घेते आणि हिच्याकडे काट्याचा चमचा, 5 काटे आहेत त्याला, बारीकसा घास घेते, टुपू आलादी खाते. आमचा उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष तिच्याकडे पाहतो. भांडवल कमी असते, याच्याकडे 30 आणि तिच्याकडे 50, 80 रुपये इक्वल टू. आणि मग हे तिच्याकडे पाहते. तू जे चमच्यानं बढियापैकी खात असते तुझ्याकडे पिंक कलरचा छोटूसा रुमाल असते, एवढूसा, त्यानं होटा पुसते. आपला उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष पुन्हा टक लावून पाहतो. ती तिच्यासोबतच तसं खाली गावाकडे ती भिंतीकडे तोंड करून काला करून खात असते, ठीक आहे ना? आणि त्याच्यात ताई तुला विचारते तुला काय हवं? मला का नाही कोल्ड कॉफी हवी. अरे दलिनरा, गावाकडे परातीनं काळा चहा पिणारा तू, तुला काय कोल्ड कॉफी पाहिजे? कोल्ड कॉफी पाहिजे तुला? तुला सकाळ दुपार संध्याकाळ मार पाहिजे, दररोज पुन्हा टाईम लावून. मायबापाला तो म्हणतो टाईम बी लावू नका. हा ना, एक काम चांगला विचार, चांगले विचार, माणसाचे विचार घडवत असतो. एक काम मात्र आपल्याला घरी गेल्यावर करायचे जे आतापर्यंत केलं नाही. एक काम, आपल्यासाठी सर्वस्व आपले मायबाप आहेत. जगात मरण्याचा विचार कधी जेव्हा द्यायचा. आपली स्पर्धा लई मोठी आहे, कळलं का पोरो? तुम्ही श्रेया,
NTS MTS स्कॉलरशिप परीक्षा दिली ना? एका बी दिली नाही? हा, तर म्हणून एका माणसामुळे जीवनात मरण्याचा विचार आणायचा नाही. एखादी पोरगी किंवा पोरीनं एखादं पोरग मरण्याचा विचार आणायचा नाही. त्या पेपरमध्ये 4 ऑप्शन होते की नाही का प्रश्न? हे जग केवढे 4 ऑप्शन ठेवू नका ह्या लाईफमध्ये. मरायचा विचार ह्या डोक्यात येऊ नये. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक हे का नाही? पाण्याची बॉटल घेऊन आली असेल तर सोबत तू बी पे, बाजूची बी 5. याच्यामुळे सांगायलो बाबा काय करायचं करा, मात्र आपल्या बापाचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे. आपल्याला आपल्या परिस्थितीचा राग आला पाहिजे. याच्यामुळे सांगायलो की ज्या वेळेत वाईट वेळेत लोकांनी आपल्याला नाकारले, ज्या वेळेत आपली वेळ वाईट असताना लोकांनी आपल्याला स्वीकारलं नाही, तीच वेळ असती काहीतरी कर्तृत्व दाखवून देण्याची. आपलं गाव गरीब आहे, आपलं घर गरीब आहे. आपल्या गावातला एखादा श्रीमंत शहरात राहायला गेला, त्या शहरातल्या घरामध्ये त्याच्या वास्तूचं उद्घाटन होतं, तेव्हा त्या वास्तुशांतीची पत्रिका देखील आपल्या बापाला येत नाही. पण त्यामागं PSI, त्यामागं तहसीलदार पद लागलं. असं कळालं असतं इथे एक कार्यक्रम आहे, बढियापैकी उद्या गॅदरिंग आहे, मुलींचा डान्स आहे, आणि इथं बसलेली एक पोरगी कंबाईन मार्फत तिचा रिझल्ट आला PSI, आणि तो बाप कैलास भाऊन काढला असतं की तिथं मागं उभा आहे. तू PSI म्हणून इथं बसली, हे जेव्हा कैलास भाऊन काढलं असतं तर कैलास भाऊनं तुझ्या बापाला त्या लाईनमधून उचललं नसतं, या खुर्चीवर बसवलं असतं. ती ताकद ती हातात आहे, त्या बापाला कुठं बसवायची? म्हणजे आपल्या बापाला कुठं बसवायची ही ताकद आपल्या हातात असेल तर पोरांनो, तरुण आहात आपण, जिथं लात मारली तिथं पाणी पाडता आलं पाहिजे. हेच दिवस आहे. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. मात्र एक विनंती आहे, रिअल लाईफच्या नादी लागू नका. रिअल लाईफवर फोकस करा. मी कुठलाच आतापर्यंतचा व्हिडिओ मला रील करायचंय किंवा रील टाकायची म्हणून केलेला नाही. बिकॉज आय एम नॉट रील स्टार, आय एम रिअल स्टार. महाराष्ट्रामध्ये 3000 रुपयाच्या फीसमुळे एका वर्गातल्या शिक्षकानं मला वर्गातून बाहेर काढलं होतं. तेव्हा चला आपण एक शपथ घेतली होती, आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही बॅचला कुठलाही पोरगे होत्या, आपल्या जीवनात तो शब्द कधी आला ना पाहिजे की तू फीस दिली नाही, तू उड बाहेर ये. म्हणून आजही ऑनलाईन मध्ये लाखो लेकर ऑफलाईनला मोकार करत असतो. आणि माझ्या पोरीची शपथ घेऊन सांगतो, 10 वर्षाच्या कालखंडामध्ये एकुलती एकच मुलगी, तिची शपथ घेऊन सांगलो मी, कधी असं झालं नाही की वर्गात तू किती फीस भरली का भरली नाही म्हणून त्याला काढलं नाही. आणि जोपर्यंत श्वासात प्राण आहे तोपर्यंत गोरगरिबाच्या लेकराला वर्गातून काढणार बी नाही, हा एक शब्द केला. अरे त्या परिस्थितीवर भांडता आलं पाहिजे. बाबासाहेब वाचायचे, जमत नाही, गुन्हा घ्यावं लागतील. छत्रपती शिवाजी महाराज वाचायचे, गुन्हा घ्यावं लागतील. आपल्या घरात आपल्या पंजाचा फोटो नाही, पंजान धतुरा केलंच काय? आपल्या घरात आपल्या आजाचाही फोटो नाही, एखाद्याचा असं कळलं का? इथं बसलेल्या कोणाच्या आजाचं नाव एवढ्या लोकांना माहिती आहे? कोणालाच नाही. इथं बसलेल्या कोणाच्या बापाचं नाव सर्वांना माहिती आहे? इथे पोरगे तिच्या बापाचं नाव सर्वांना माहिती नाही. इथे पोरगे मी उभं केल्याच्या बापाचं नाव सांगा, सर्वांना माहित नाही. इथं आपल्या आजाचं नाव कोणाला माहिती आहे का? अरे मग आपल्या घरामध्ये आपल्या पंजाचा फोटो नाही, आपल्या घरामध्ये आपल्या आजाचा फोटो नाही. येणाऱ्या काळात आपल्या पोराचं घर बदलणार आहे, तिथं आजाचाही फोटो डिलीट होणार आहे. येणाऱ्या 3ऱ्या 4थ्या पिढीमध्ये आपणला फोटोचा गर्दा वाढलाय म्हणून आपले फोटो गंगेत टाकले जाणार आहे. मात्र या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चेहऱ्यावर जे लखलखती तलवार आहे, स्वराज्य स्थापनेचा हेतू आहे. गेली 393 वर्षापासून एक बाप माणूस चौकात उभा आहे, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. ते करता आलं पाहिजे. आणि ते करायसाठी काय करावं लागेल? लोकांसाठी काहीतरी करावं लागेल. जे जे आपण असे ठावेत इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. औलादी त्या चांगल्या असतात ज्या पुल्या हिता ज्या असे जगता, धन्य माता पिता तयाची. आपण आपल्या स्वप्नाबद्दल, आपल्या मायबापाच्या कष्टाबद्दल आपण जागृत झालो पाहिजे. एक शपथ घ्यायची, येणाऱ्या पुढची गॅदरिंग असेल, बढियापैकी विचार मंचावर मान्यवर असतील. मी यावर्षी आलो म्हणून दुसऱ्या वर्षी कुठला तरी वक्ता येईल. डबल तीच कॅसेट वाजीत नसतात लोक, दुसरा कुठला तरी वक्ता येईल. पण एक शपथ आपण घ्यायची, माझं 12वीचं एज्युकेशन झालंय, कॉलेज PG पर्यंत आहे. धन्य माता पिता तयाची का म्हणलो. माणसं जातात पण शिक्षणाचा प्रवाह कैलास भाऊच्या वडिलांनी, कैलास भाऊच्या आजोबांनी तुमच्यासाठी खुला करून दिलाय. ती जन्म मरेपर्यंत, चंद्र सूर्य तारे असेपर्यंत संस्था राहणार आहे, ती नाव राहणार आहे, ती राहण्यासाठी काम लागते. आणि कैलास भाऊ बद्दल बोलायचं म्हणजे काय माहितीये का? प्रॉपर्टी असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, पण माणसाला इगो नाही, कुठलाच गर्व नाही. नाही तर इथं सरपंच झालं, गाडीवर मागं नाव टाकता, याला त्याला कटा आणते,
झाले नाही लोकांना. काही कपड्यामुळे इगो, कोणाचा त्या बॉडीमुळे इगो, कोणाचा 2-4 एकरामुळे इगो. इगो बाळगायचं ना. आपली जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांना धुरा आहे. आपण कशाला माच करायचा हे का नाही. म्हणजे मी काय सांगलो की पहिल्यांदा ही गोष्ट करा की लोकांसाठी काहीतरी करावं लागेल. अरे पहा जिथं बसलेल्या मुली आहेत, तुम्ही तर शिक्षणाच्या प्रवाहात आल्या महात्मा फुलेंमुळं, तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आल्या सावित्रीबाई फुलेमुळं. आणि म्हणून मुलींचं काम आहे आपला उद्धार करता येते. रस्त्याच्या कानाकोपऱ्याला एखाद्या चौकामध्ये हातात संविधान घेऊन असं बोट करून तू तुला म्हणत आहे भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे काम आपल्याला करता आलं पाहिजे. त्या मोठ्या लोकांचा आदर्श आपल्याकडे असेल आता काय नाही आहे. मायबापानं आपल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून शिका आणि वेळेची कदर करा. दगड हे दगडावर आपण घराने ठोके आणायलो, एक वेळ येते तो दगड फुटण्याची, पण दगड फोडण्यामध्ये पहिला ठोका पण महत्वाचा असतो. तुमचा आताचा अभ्यास, उद्याचा अभ्यास, येणाऱ्या काळातला अभ्यास तुम्हाला कामा येणार आहे. कारण जगात काही बदलो न बदलो मात्र वेळ बदलत असते. वेळेची ताकद एवढी डेंजर आहे. तुमचा भाऊ म्हणून त्या वेळेसाठी एवढंच सांगायलो, सही समय पे तय कर तुझे करना क्या है. सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है, तेरा करना क्या है. त्या वेळेची कदर करा. मायबापांच्या स्वप्नासाठी जागृत व्हा. आपल्यातला जोश आणि होश जागृत ठेवला पाहिजे. टाळ्या का वाजवायच्यात, आपण तरुण आहात. इथं बसलेल्या पोरांना विनंती आहे, व्यसन कमी करा. उमरीतल्या मुलींना विनंती आहे, पळून जाऊ नका बापा. भंगार पोरी पळून चढल्या, पुढच्याची लायकी नाही, खायचे वादे. त्या भिकार चोर पळून गेली, घरातले 40,000 नेले, संपले, पुन्हा वापस आले. आणि मग घरचे म्हणले वाजंत्री बहुगलबलान करणे, झाला मेली तू थाळ. म्हणून शाळेत शाळा करायची नाही तर जीवनाची शाळा होती. काही करायचं आपल्याला मायबापानं संधी दिली, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आपल्या बापाला पण काही नाही देऊ शकलो तरी चालतंय, पण रस्त्यानं चालताना आपल्या बापाची मान, आपल्या बापाची छाती स्वाभिमानानं फुगलेली पाहिजे. कोणता मायकाला आपल्या बापाच्या नजरेत नजर घालून बोलला न पाहिजे. त्यासाठी फक्त चारित्र्य सांभाळा. आईरा गैऱ्याच्या नादी लागू नका, भिकार चोटाना बिस्किट टाकू नका आणि स्वतःचं कर्तृत्व मोठं करा. आपल्या बापाचा सन्मान इथं झाला पाहिजे. त्यासाठी अभ्यास करा. हे जीवन एकदाचे पोरं तुम्हालाही सांगायलो. वेळ फार बेकार आहे. 50-60 हजार रुपये उत्पन्न घरात लागेल तेव्हा आपल्या घरातल्या ऐश्वर्याच्या वस्तू बदलता नाही. आपल्या बापाच्या नशिबात जे आलं नाही, आपल्या बापानं आतापर्यंत स्टेटस ठेवलं नाही. या बापानं जस्ट एन्जॉईंग गोवा ठेवले का? आपला बाप गोव्याला गेला का? आपल्या बापानं स्टेटस ठेवलं का जस्ट एन्जॉईंग महाबळेश्वर? मग मी काय म्हणलं, जोपर्यंत मला काय नाही शिकवताना आपलं स्टेटस निर्माण होत नाही तेव्हाच मी ठेवलं ना. आदत आहे बुरी नाही बस कुठे रखते है. कधी ठेवलं जेव्हा वाटलं आपल्याला तर आपलं स्टेटस निर्माण झालंय. मग तुमचंही काम आहे. आपल्याकडे मोबाईल आहे, बापान दिला, नो इंस्टाग्राम, नो व्हॉट्सअप. बापाचा कॉल, माईचा कॉल, आपला त्यांना कॉल. बापांना विनंती आहे, मुलीचे नंबर तपासा. मुलीच्या मोबाईलमध्ये दिसला रिचार्जवाला भाऊ हाना, याच्यात दिसला याच्या मोबाईलमध्ये मिस हाना, स्वीट डबल हाना, स्वीट हार्ट तिबल हाना. तू स्टेटस ठेव लग्न झाल्यावर विथ माय हॉबी हजबंड, शॉर्टकटमध्ये विथ माय हॉबी. आणि तू बी ठेवणार सगळं लग्न झाल्यावर विथ माय लाईफ लाईन. आम्ही पाईपलाईन ऐकली होती, लाईफ लाईन आणली. तू का साध्या खोडीच आहे काय, हे का नाही? अरे विनंती याच्यासाठी करायलो की बाबा अभ्यास करा, मोठं व्हा. आपल्याला एकदा स्टेटस ठेवायचं आहे, मोबाईल घ्यायचा आहे. पहिला पगार उचलणार आहेत आपण, बढियापैकी नोकरी लागणार आहेत. 50-60 हजार रुपये 8वा वेतन आयोग लागू व्हायला. 50-60 हजार रुपये पगार येणार आहे. त्या पगारातून एक काम करायचं, गाडी किरायन करायची. मग आपल्या माईला, आपल्या बापाला, आपल्या लहान भावाला गोव्याला घेऊन जायचं, महाबळेश्वरला घेऊन जायचं. त्या ठिकाणी पॉईंट पाहायचा, त्या पॉईंटवर मोबाईल घ्यायचा. तुला असं बी तोंड करायची सवय आहे, तो मोबाईल घ्यायचा, तिथून सेल्फी काढायची. इकडं मा, इकडं बाप, इकडं भाऊ दिसला पाहिजे, तू पुढं दिसली पाहिजे. आणि मग ठेवायचं स्टेटस जस्ट एन्जॉईंग गोवा विथ माय मम्मी पप्पा. तिथं ठेवायचं. त्या गरिबीवर मात करण्यासाठी पोरं अभ्यास करायचा. आपली वेळ वाईट आहे, आपल्याकडे कपडे नसेल. आमची पिढी तर अशी होती, सलाम आलं केसाला लावलं, खोबरेल तेल नव्हतं, आमच्या माईनं गोड तेल लावलं. वारं झालं तरी आमचा केस हल्ला नाही.
वारंवार आलं ना, आमचा केस हल्ला नाही. पण आपल्या माईनं ते सांगितलं, अरे मी गोड तेल लावलंय, येणाऱ्या काळात अनेक तुफान येतील, तू त्या तुफानात तसाच नडगमगता उभा राह, म्हणून आमची पिढी आज आत्महत्या करत नाही, त्याच परिस्थितीवर लात मारते, नव्या उमेदीनं उभा राहते. तू आमचा काळ आहे, तू आत्महत्या करतो काय? मला तिनं ब्लॉक केलं. भिकारी आहे तू, भिकारी. खाला का नुसतं पिक्चरचे डायलॉग पाहतो काय आहे ना, मृत्यून रेड्या जर याला सगळंच पाटली पाहिजे त्याला जमतंय का? पुष्पा पिक्चर पाहिला का नाही? अरे माणसाला प्रयत्न करताना ताण आला पाहिजे, टेन्शन आलं पाहिजे. आपण एखाद्या प्रयत्न करताना अपयश झालो, आपण रडलोही पाहिजे. कारण प्रयत्न जर इमानदारी नसतील, प्रयत्न प्रामाणिक असतील आणि त्याचा आपल्याला यश भेटला नाही, माणूस रडणार आहे. आपण प्रयत्न प्रामाणिक केलेत, आपण कष्ट प्रामाणिक करेत, आपल्या पदरात अपयश आलंय, अपयश येईल त्या लोकांच्या, ते लोक रडतील, सकाळी डोळे पसायचे आणि पुन्हा परिस्थितीत म्हणायचं झोके करायचं सारा. ते काम करायचं तुम्हाला. पाणी एंडिंगलाच पित असतो मी. पोरीवर एकच काम, एक भाऊ म्हणून सांगालो, सिरियस व्हा. मायबापाचा सत्कार सन्मान झाला पाहिजे. त्यांची परिस्थिती वाईट आहे, ते तुम्हाला शिकवायले की तुम्ही नोकरी लागले म्हणजे घराला काय सोन्याचा पत्रा येणार नाही, त्यांना काय चांदीच्या ताटात जेव घालणार नाही. फक्त मायबापाची एक इच्छा आहे, आमच्या वाट्याला जे कष्ट आले, आमच्या वाट्याला जो त्रास आला आहे, चला ते आमच्या लेकराच्या वाट्याला येऊ नाही, म्हणून मायबापाची इच्छा आहे तुम्ही शिकल्या पाहिजेत. आदर्श शिका, आयऱ्या गेऱ्याच्या संपर्कात जाऊ नका. कायदा आहे पोरो, एखाद्या पोरीनं म्हणजे एखाद्या पोरानं पोरीकड 15 सेकंदापेक्षा टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलिसवाले हाणतात. नेमके साहेब गेले. एखाद्या पोरानं पोरीकडं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून आमच्या पोराला टायरमध्ये गुतुगुतू हाणतात. पण महाप्रश्न ताईला आहे, तुला कसं काय माहीत की 15 सेकंदापेक्षा जास्त त्यानं तुझ्याकडे टक लावून पाहिलं? विनंती एकच आहे, आपलं चारित्र्य सांभाळा. विनंती आहे, मायबापाचा स्वाभिमान सांभाळा. आपला बाप गावात चालताना स्वाभिमानानं छातीवरती करून आहे ना, नजर लोकांच्या नजरेत घालूनच आपला बाप चालला पाहिजे. त्या बापाचा स्वाभिमान कधी गहाण होणार नाही. एक अपेक्षा तुमचा मोठा भाऊ तुमच्याकडे करतो. या ठिकाणी एखादं गोरगरीब लेकरू असेल तर आपली बॅच फेब्रुवारी महिन्यात 5 तारखेला आपली नवीन बॅच चालू व्हायली, ज्यांची 10वी झाली, SSC GD, स्टाफ सिलेक्शन, अशा अनेक भरत्या आहेत. 2.5 लाख पदांच्या भरत्या होणार आहेत. आपलं काम हे सिद्ध करण्याची ताकद आहे. गावात आपला रिझल्ट आला, तुमच्या गावातल्या पोरानं गाणं टाकलं का नाही? अंगावर कोणतरी गुलाल टाकलेला, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, ते गाणं आपल्यासाठी वाजलं पाहिजे. आपल्या अंगावर बी गुलाल टाकला पाहिजे. वनरक्षकची भरती आहे, पोलीस भरती 12,000 पदांची. मायबापांना विनंती आहे, टग्याला इथं फिरवण्यापेक्षा 4-5 महिने माझ्या दावणीला बांधा. याला नीटच करतो, नीटच कळलं का? म्हणजे तुमचा जो वळू आहे त्याला ठेचून बैल करणं मोह काम. कठाळ्या कळलं का? ते काम मोह आहे. म्हणून मायबापांना विनंती आहे, पोरगी मोबाईलच सोडणं, फक्त 1 महिन्यातील माझ्या ताब्यात द्या. तिनं जिंदगीत मोबाईल हात लावत नाही. कळलं का? भाऊ म्हणून सांगालो, नीटच. यायला महाराष्ट्राशिवाय पर्याय नाही, याला कोणाच तरी धाक लागल. अनेक बॅचेस आहेत. त्यानंतर आणखी एक सांगालो, केवळ भाषणं देत नसतो. या ठिकाणी एखादी मुलगी आहे, ती सध्या 10वीला आहे, 11वीला आहे, 12वीला आहे. या ठिकाणी एखादा मुलगा आहे, तो 10वी, 11वी, 12वीला आहे. त्याच्यानंतर काहीतरी करायचं, ज्याला मायबाप नाही तर तुमचा भाऊ म्हणून तुमचं खाणं पिणं राहणं नोकरी लागेपर्यंत तुमचा भाऊ तुमचं शिक्षण करेल, हा शब्द इथून द्यायला. आपले दिवस या 2 वर्षात बदलले. 2च वर्षात 34,000 रुपयामुळे मालकान मोह सामान बाहेर फेकून दिलं होतं. 34,000 रुपये आपल्याला देता आले नाही. 59,000 रुपयात गळ्यातली चेन मी किरायाने ठेवली होती. पण तुमची नीतिमत्ता चांगली आहे, लोकांबद्दल सोचण्याचे विचार चांगले आहेत, तर 100 रुपयाच्या बॅचनं मला 13 दिवसात 1,17,00,000 रुपये आले. बोलता बोलता कळलं. आता तर इसे खलास आहे. 50 कार्यक्रम चालू आहे. जिथं महाराज आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी मोज कीर्तन आहे, हे ना. ॲपमध्ये यूट्यूबमध्ये काहीच नाही झालं, यूट्यूबला काही बोललो तरी पैसे येणारच. हा कार्यक्रम 50चा काऊन आहे बाबा? कैलास भाऊचे 50 नसेल घेतले, सांगा पुन्हा. कैलास भाऊ दिला, 50 कोण ठरवलं होते यार? सांगायला का बाबा 50चा कार्यक्रम काऊन आहे?
एक आवर्जून शब्द सांगवले, या 50 मधून मला काही घरासाठी संगमरवरी फरची आणायची नाही, या 50-40 हजारामधून मला घरामध्ये सोफा सेट आणायचा नाही. हे पोरीची शपथ घेऊन सांगत असतो भाषणात प्रत्येक. याच्यासाठी मला काही आगळं वेगळं घराच्या भौतिक सुविधासाठी करायचं नाही, पण या 50-40 हजारामधून ज्याला मायबाप नाहीत त्या लेकराचा भाऊ मला व्हायचं, त्यांचं शिक्षण करायचंय म्हणून फक्त भाषणं यायला टोकतो, नाही तर माझ्याकडे वेळ नाही ते करायचं. आपल्याला वेळ नाही, गरज नाही भाषणं द्यायची. मी यूट्यूबलाही क्लास घेतलं, 5 लाख रुपये महिना पडते. यूट्यूबला मी बोल बच्चन दिलं, काही बोल द्या, लोक ऐकते. मला माहिती आहे लोकांना काय लागते, हे का नाही. अभ्यास करा परफेक्ट, आळी कळाली मला, परफेक्ट अभ्यास कळलं. फक्त विनंती, आपलं काम लोकांच्या हितासाठी असावं. आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाही, मात्र रस्त्याच्या कानाकोपऱ्यात चौकात चौकात बाबासाहेब सन्मानानं उभे, रस्त्याच्या चौकात चौकात कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज उभे, शहीद आलम भगतसिंग उभे, स्वर्गीय वसंतराव नाईक उभे आहेत, गोपीनाथराव मुंडे साहेब उभे आहेत, है ना, राजश्री शाहू महाराज उभे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उभे आहेत, महात्मा ज्योतिबा फुले उभे आहेत, है ना, जननायक बिरसा मुंडा उभे आहेत. हे प्रत्येक समाजसुधारक विचारवंत, ज्या ज्या जाती पंथ धर्माचे हे सोडून ज्यांनी समानतेचं बीज पेरलं, त्या प्रत्येक समाजसुधारकांच्या विचारांना आणि विचारवंतांना विनम्र अभिवादन करतो. तुमच्यासाठी एवढंच म्हणेल की हो पूरी हर ख्वाहिश आपकी, मिले खुशियों का जहां आपको, तो मांगे आसमान से तारा, तो भगवान दे तुमको जहां सारा, भगवान दे तुमको जहां सारा. कैलास भाऊ आणि आमचं फोनवर बोलणं असते, माणसं सहज जुटत नाहीत, माणसं विचारानं जुटतात. म्हणून कैलास भाऊसाठी एवढंच म्हणेल, खूबसूरत सा पल एक किस्सा बन जाता है, खूबसूरत सा पल एक किस्सा बन जाता है, न जाने कौन कब जिंदगी का हिस्सा बन जाता है. यूं ही नहीं मिलते लोग जिंदगी में जिस तरह, जिनसे कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है, न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है. एकदा पुन्हा आपण जोरदार ज्या महाराष्ट्रात स्वाभिमानानं वागण्याची शिकवण ज्या महापुरुषाकडून मिळवली आणि जे स्वाभिमान जागृत करण्यासाठी जो ग्रंथ अभिप्रेत आहे, त्या महापुरुषांच्या नावाचा जयघोष करून मी थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इन्कलाब, इन्कलाब. थांबतो. जय हिंद.